वुमेन्स क्रिकेटसाठी सुद्धा तुम्हाला खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद. आपण आमच्यासोबत एवढे वर्ष जोडला गेलात. धन्यवाद. ओ टू कॉम्बॉक्स. पहिला चेंडू फटका दमदार आहे. आकाशच्या बॅटमधून वाडीस लॉंगनला. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग पर्व 11व. फार कमी वेळा अशा प्रीमियर लीगच्या स्पर्धा पाहायला मिळतात की जिथे 11व पर्व. कधी कधी प्रीमियर लीगच्या स्पर्धा चालू होतात आणि 2 ते 3 वर्षांमध्ये बंद होतात, परंतु अविरतपणे या पंचक्रोशीने ही स्पर्धा अगदी व्यवस्थितरित्या मात्र चालू ठेवलेली. यामध्ये सर्वांचंच योगदान आहे. पहिली धाव फलकावर. लेग स्टिकच्या बाहेर पंच इशारा करतात व्हाईट बॉल. पहिलं षटक रोहन टाकतोय. दोन्ही सलामीवीर, एक फलंदाज आकाश पाटील चिंचवली गोहेचा, दुसरा मयूर ढेकूचा आणि गोलंदाजी करतोय रोहन वाघमारे. आडोशी संघाचा खेळाडू रोहन वाघमारे. बैठक शॉट. काय कमालीचा फटका आहे. घुटना टेक और तमाशा देख. मयूरच्या बॅटमधून नेत्रदीपक षटकार. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. एक्स्ट्रा प्लेयर. चांगला स्ट्रोक मयूर कडून. मिड विकेटला षटकार आलाय. धावसंख्या 8. फुल टॉस. आक्रमण केलं. गॅप मध्ये हा स्ट्रोक. बॉल नक्कीच सीमारेषा पार जाईल यात शंका नाही. नो बॉल +4. 5 धावा. देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिल्या. धाबांचा पाठलाग होत असताना 31, 30, 5 षटकार, त्यानंतर सिंगल रन, बरंच काही धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये या वर्षी मात्र घडलंय. फ्रीडचा चेंडू आहे. फिल्डिंग मध्ये बदल होणार नाही हे लक्षात असू द्या. धावसंख्या 13. नामी संधी मयूरला. फॉर्म मध्ये येतोय तो या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये. यॉर्क केला होता. खोदून काढलाय चेंडू. समोर खेचलाय फटका. बॉल सीमारेषा पार. मयूरचा दणदणीत चौकार. माननीय विनोदजी गायकवाड यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर यावं. ओ टू कॉम्बॉक्स. दिनेशजी पाटील साहेबांचा हा संघ वैष्णवी 11 आणि काय सुरुवात केली मयूर पाटीलने. फाईन लेगला फटका खेचायचा होता. एक्झिक्यूटिव्ह व्यवस्थित करता आला नाही तरी सुद्धा पॉवर प्लेचं षटक चालू आहे. बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. चौकार. वरून मात्र रजा घेत आहेत राजेशजी पाटील. सगळे मंडळी इथे उपस्थित आहेत. समीरजी देशमुख आहेत सध्या मंचावरती. नितीनजी देशमुख, संदीप पाटील, राकेश पाटील सध्या मंचावर. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक होता. एक धाव इथे घेतली जाते मयूरकडून. पॉवर प्लेच्या षटकात रोहनच्या विरोधात भलं मोठं आक्रमण मयूरने केलंय. 4 चेंडू 18 वरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या आहे ती 21. धन्यवाद संदीपजी पाटील साहेब. क्रिकेटवरती प्रेम आहे आणि खास करून आपल्या पंचक्रोशीतील खेळाडू खेळत आहेत त्यांना प्रोत्साहन देणं हे कर्तव्य. 22 धावा. धावफलकावर. शेवटचा चेंडू या षटकातील वैष्णवी 11 टीमसाठी. कव्हर्सला खेचलाय. कमालीचा स्ट्रोक आकाश पाटील कडून. दे घुमा के षटकार.
11 संघाचा 12th मन जर काही ते उपस्थित झाला नाही तर मग तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. टीमचा कॅप्टन. सर एक मिनटं. तर आपण पुढील सन्मानाकडे वळूयात. मी अक्षय पाटील यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण विनोदजी गायकवाड सरांचा इथे सन्मान करायचा आहे. त्यानंतर विनंती करतो सुहासजी कुंभार यांना की आपण मुख्य व्यासपीठ येण्याची विनंती असेल आपल्याला. सुहासजी कुंभार आपल्याला मुख्य व्यासपीठ येण्याची विनंती करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावा आहेत त्या 28. 28 फ्लाइंग स्टार्ट मिळाला आहे वैष्णवी 11 या टीमला. राधिका 11 सन्माननीय राजेशजी पाटील, निखिलजी पाटील आणि प्रतीकजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहुण्यांचा सत्कार सध्या मंचावरती होता. अक्षय पाटील यांच्या शुभ हस्ते. ड्रेसिंग बदलले आता अक्षय पाटील आणि राज साबंतची. भूमिका बदलली आता त्यांनी. हे करावं लागतं. खेळाडू आहेत. हार जीत हा खेळाचा भाग आहे. मला असं वाटते येऊ आपण त्या चर्चेकडे. दुसरं षटक. शॉर्ट पिच बॉल सहजरित्या पूल केलाय. मयूरचा धमाका, डेकूचा सुपर ब्लास्ट षटकार. फॉर्म मध्ये आलाय मयूर. चांगल्या टच मध्ये दिसतो आणि त्याच्या बॅट मधून वैष्णवी 11 टीम साठी धावांचा पाऊस आता येतोय. धावसंख्या 34. 34. सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती जोरदार आक्रमण. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग ऑप्शनच्या बराच बाहेर होता हा चेंडू. पंच व्हाईट बॉल घोषित करतात. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. विचारपूस करतोय पंचासमवेत. एकेरी धावसंख्येने स्कोर आतापर्यंत 35. 35. बॅक ऑफ द हँड लेग कटर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु चूक झाली. हाफ ट्रॅकर बॉल समोर हॅमर केलाय. बॉल पाठवला एनपी डाब्यात मयूरने. षटकार. पाहिजे तशी फलंदाजी झाली नाही मयूर कडून आणि या मॅच मध्ये मयूर पाटील अक्षरशः बरसलाय. एक निपुण खेळाडू आहे. चांगला खेळाडू आहे डेकू गावचा आणि वैष्णवी 11 टीम साठी 7 चेंडू 31 वरती तो खेळतोय. हा बेगवान चेंडू. बॅटचे कडा घेतले. फ्लाय स्लिपला चांगली फिल्डिंग. रुपेश पाटील पकवाज वादक त्याचबरोबर चांगले क्रिकेटर. हा नक्कीच तिकडे पहिले लपवायचे तिथे प्लेयर. आता नाही. आता तिथे लपून चालत नाही. तिथे चांगलाच प्लेयर ठेवावा लागतो. नाहीतर एकदा हातातून निसटला की चौकार. पहिले मागे धावा तरी कुठे होते आणि मागे मारायचं तरी कोण. मागे मारला की लोक वेड्यात काढायची. काय हा फटका खेळतोय. पत्रकार दिनेशजी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत. आकाशचा हा फटका फसलेला आहे आणि कदाचित फर्स्ट विकेट. यस फर्स्ट विकेट फॉर वैष्णवी 11. म्हणेल कारण ही स्पर्धा माझी जिव्हाळ्याची आहे. होत्या बऱ्याचशा परंतु काय करणार. इकडचं प्रेम जरा वेगळं आहे आणि इथे आल्यानंतर मजा देखील वाटते. सगळेजण मिळतात या स्पर्धेच्या निमित्ताने. गाठी भेट होते. नवीन टॅलेंट देखील मला ओळखतं. या गोष्टीचा मला आनंद आहे. नाही तर मला असं वाटत होतं की माझ्या एजचे जे होते ते माझ्या समेत तर होतेच. यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. 2 क्रीडांगण असे होते. डेकून एक क्रीडांगण बनवलेलं. गावाच्या आतमध्ये एंटर केलं की उजव्या बाजूने टर्न घेतला की ते क्रीडांगण त्याने 1 वर्ष बनवलेलं. तिकडे 11 स्टार वर्सेस DFSची मॅच जी झाली होती जे प्रवीण देशमुखच्या विरोधात षटकार चौकार आले आणि त्यानंतर प्रवीण देशमुखनं जे आक्रमण केलं होतं 11 स्टारच्या विरोधात तिथे फलंदाज मात्र बाद झालाय. भूषण आल्या पावली माघारी इथे परतलाय.
चिंचवली गोयला देखील जे आता कंपनी आहे सध्या, म्हणजे कमानी ऑइलच्या समोरचं ग्राउंड, पुलाच्या समोरचं ग्राउंड, तिथे चांगल्या स्पर्धा व्हायच्या. आणि आणखी एक ग्राउंड आतमध्ये होतं, तिथेही स्पर्धा व्हायच्या. आणि कुबल फार्म जे सासगावचं होतं सारसनच्या बाजूला, तिथेही चांगल्या स्पर्धा, म्हणजे तिथे व्यावसायिक गटाच्या देखील स्पर्धा झालेल्या आहेत. हे या पंचक्रोशीची ओळख आहे. त्यानंतर एक क्रीडांगण. परंतु आता पंचक्रोशीमध्ये तुम्ही आतमध्ये घुसलात तर तुम्हाला अंडरमचं देखील ग्राउंड नाही आहे. ही खरी गोष्ट आहे. आणि कितपत हे ग्राउंड राहील याची देखील शाश्वती कमी. आता डेव्हलपमेंट वाढत चालले. तुम्हाला कदाचित पंचक्रोशी का मी हे मांडतोय, कारण इथे सगळेजण उपस्थित आहेत. आता समोर जे यात्रा जिथे भरते तिथे देवस्थानचे देखील पकड आहे आणि त्याचबरोबर फॉरेस्टची देखील पकड आहे. तुम्हाला काही ना काहीतरी करून त्यांच्याकडून क्रीडांगण थोडं का होईना परंतु रिलीज करावंच लागेल, तरच तुमचं क्रिकेट चालू राहील. आणि यासाठी प्रयत्न नक्कीच करतील सगळेजण, एकत्र येतील आणि प्रयत्न नक्कीच करतील, कारण हा खेळ सगळ्यांच्या आवडीचा आहे. पंचक्रोशीचा खेळ आहे. ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज कुणाल. हॅट्रिकचा बॉल आणि ते शॉट फाईन लेगला, झेल सुटलाय, जिवारी लागलाय. पहा झेल सुटल्यानंतर किती वेगानं हा चेंडू थ्रो केला. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये खूप धावा आल्या होत्या. मयूरने या षटकात देखील धावांची कमाई केली, परंतु तो राहिला नॉन स्ट्रायकिंग एंडला. धावा संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 43 43. घेऊयात MSCBचे साहेब आपले सुहासजी कुंभार साहेबांचा इथे सत्कार करण्यात येतोय. मी राज साहेब यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण सरांचा सत्कार करायचा आहे. सुहासजी कुंभार साहेब MSCBचे आपल्या विभागामधील साहेब आहे, त्यांचा इथे सत्कार करण्यात येतोय. बघा प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये आपला इथे सत्कार समारंभ पार होतोय. त्याचसोबत मी देवांश राजे 11 टीमच्या कॅप्टनला, त्याचसोबत वेदांत 11 टीमच्या कॅप्टनला या मिड इनिंग पर्यंत टॉस करण्यासाठी आमंत्रित करतोय. यायचंय आपण देवांश राजे 11 टीमचे कॅप्टन आतिश देशमुख, त्यासोबत वेदांत 11 टीमचे कॅप्टन विजय पडवल यायचं टॉस करण्यासाठी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस, म्हणूनच विजय पडवलने चेंडू घेतलेला वाटते, कारण नेक्स्ट मॅच त्याची आहे सरावासाठी. या कॅप्टन या टॉससाठी या. मयूर ऑन स्ट्राईक, 32 वरती खेळतोय. युगल हाफ ट्रॅकर बॉल सहजरित्या समोरच्या दिशेला पूल केलाय. लॉंग ऑन, सीमारेषा पार, षटकार. फक्त दिशा दिले. स्क्वेअर लेगला फिल्डर, त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. आणखी एक चौकार. पाटील वैयक्तिक 42 वरती खेळतोय. युगल धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगचा विचार केला तर युगलची कामगिरी नेहमीच प्रभावित करणारी राहिलेली आहे. 11 पर्वांचा आपण विचार केला तर हा शॉर्ट पिच बॉल अंगावरती होता. सहज मनगटाच्या साह्यानं मात्र त्याला वळवला. स्क्वेअर लेगला चौकार. 53 धावा धावफलकावर. पंच व्हाईट बॉल घोषित करतात. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता युगलचा. KTCची टीम कर्जत टेनिस क्रिकेट यूट्यूब चॅनल खालापूरमध्ये काम करत असताना हा चेंडू खाली राहिला युगलचा. उसळी अजिबात मिळाली नाही. असेच काहीशे चेंडू टाकावे लागतील. खेळपट्टी 3ऱ्या दिवसाची थोडे रंग दाखवत असताना पहिला निर्धाव चेंडू या सत्रातील युगलने टाकलाय. कमबॅक करणं गरजेचं. आणि पहिला डॉट बॉल मयूर पाटीलचा. लांब लचक थेट रस्त्यावरती बॉल पाठवलाय मयूर पाटीलने. षटकार.
पहिलं अर्धशतक झळकावलं होतं त्यानंतर माहिती पोचवा जरूर, कारण 48 वरती सध्या खेळतोय तो मयूर पाटील, आकाश पाटील जो सध्या मैदानात खेळतोय. हा आऊट झालाय तो, त्याची टीम खेळते मैदानात, कॅप्टन येतो त्या टीमचा. संदेशच्या विरोधात ते अर्धशतक होतं. आणखी कोणता फलंदाज 48 वरती खेळतोय तो मयूर पाटील. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय कव्हर्सला, गॅपमध्ये स्ट्रोक आहे. अर्धशतक तर नक्कीच कंप्लीट होणार. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मधील तिसरा अर्धशतक आणि या पर्वातील मयूरच्या नावावरचं पहिलं अर्धशतक. एकदा बॅट उंचवा मयूर पाटील. 13 चेंडू 52 धावसंख्येची नाबाद खेळी साकारले, ज्यामध्ये 5 चौकार आणि 6 षटकार. अविस्मरणीय खेळी मयूर पाटील कडून. डेकूचा सुपरस्टार, डेकूचा सुपर ब्लास्ट, फलंदाजीचा कणा मयूर पाटील कडून अर्धशतक. पुन्हा हाफ ट्रॅक बॉल सहजरित्या पूल केला, पॅरलल स्ट्रोक, इट्स मॅक्झिमम षटकार. गोलंदाज करणार तरी काय, आणि वाऱ्याचा ओघ प्रचंड या क्रीडांगणावरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 70 धावा, अर्धशतक कंप्लीट झालंय. मयूरचं 58 वरती तो खेळतो आणि या अर्धशतकासाठी राजू गायकवाड यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज मयूर पाटीलसाठी. सन्माननीय माजी उपसरपंच निलेशजी गणपत पाटील यांना विनंती की आपण मंचावरती यावं. माजी उपसरपंच निलेशजी गणपत पाटील यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. राजू गायकवाड यांच्या वतीने मयूर पाटीलच्या या अर्धशतकी खेळीसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. 3 ओव्हर तब्बल 70 धावा. वैष्णवी 11च्या धावासंख्येचा उच्चांक त्याने गाठला होता. 90 धावा कुठल्या होत्या 4 ओव्हरमध्ये. त्याच उच्चांकाच्या दिशेने वाटचाल करत असताना पहिलाच बॉल दिला भिरकावून गणेशने, सीमारेषा पार, षटकार. सध्या 1 से बढ़कर 1 षटकार चौकार. जेवण झालं असेल तर चौकार आणि षटकारच खाल्ले असतील यांनी दुपारच्या जेवणामध्ये दोन्ही फलंदाजांनी. 76 धावा झाल्यात. अविनाश देशमुख टप्पा पंच इथे तपासतायत. व्हाईट बॉल घोषित केलाय. अपील केली गेली अविनाश देशमुख कडून, परंतु व्हाईट बॉल अतिरिक्त स्वरूपात एक धाव जोडली जाते. 77-77. नेक्स्ट मॅच देवांश राजे अंपायर. यस, रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे व्हाईट बॉल साठी. तिसरे पंच आपण पुन्हा एकदा तपासा. सन्माननीय उद्योजक शिवाजी दादा बालकुर्तेवार यांचं इथे आगमन होत आहे. माजी उपसरपंच सासगाव ग्रामपंचायत निलेशजी गणपत पाटील साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. प्रफुल्लजी देशमुख साहेब यांचं इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये मंचावरती समीर देशमुख उपस्थित आहेत, नितीन पाटील उपस्थित आहेत, पत्रकार आदरणीय दिनेशजी पाटील उपस्थित आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा हा निर्णय मात्र इथे आलेला आहे. व्हाईट बॉल कॉल केलाय. आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल. व्हाईट बॉल. येस, आता पुन्हा एकदा रिव्ह्यू नसेल तुमच्यासाठी. 77 धावा, 77. चला नेक्स्ट मॅच देवांश राजे विरोधात वेदांत 11. टॉस साठी या.
लीग स्टेज मधील सेकंड लास्ट मॅच. बॅटची कडा घेतले आणि ते बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉपला. 4 धाबा, चौकार. पण हे फलंदाजी करतायत आणि नशीबही त्यांच्याच बाजूने. बॅटची कडा घेतली, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू विकेट किपरच्या डोक्यावरून निघून गेला, चौकार आला. ऍक्शन रिप्ले मध्ये या सर्व हालचाली तुम्ही पाहतात. विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल गेला, तो सीमारेषा पार. चौकार 81 झाल्यात. लास्ट ओव्हर, काही चेंडू शिल्लक आहेत. कॅप्टनने टॉस वेळी सांगितलं होतं की आणखी एक उच्चांक तुम्हाला पाहायला मिळेल. वेगवान चेंडू, अविनाशने कमबॅक केलंय. नॉन स्ट्रायकिंग एंडला विकेट किपर ॲग्रेशन दाखवत असताना. हा खेळ शेतात असायचा तेव्हा आणखी मजा यायची. तेव्हा सगळे घरातलेच अंपायर असायचे, मग मजा. तो धावतोय, तो पुढे येतोय, हा फेकायचा, तो फेकायचा, उलटू धमाल. आणि शेतात काय, कुठे टप्पा एखादा चुकून पडला आणि तो कुठे उडाला, मग बॅटर धावून धावून दमायचे. 81 धावा. जुनं क्रिकेट ते सोनच आहे, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. भले क्रिकेटमध्ये किती पैसा आला असेल. फुल टॉस बॉल समोर खेचलाय, लॉंग ऑनला फिल्डर. प्रयत्न चांगले त्याने केलेत. षटकार तर नक्कीच अडवलाय. आय थिंक युगल आहे. यस, युगलचे लाजवाब प्रयत्न. 6 धाबा, 5 धाबा वाचवल्यात या चेंडूवर. 82 धाबा झाल्यात. 2 चेंडू शिल्लक आहे. 90चा उच्चांक होता आणि याच टीमचा येतो उच्चांक 90चा या स्पर्धेतील. आकाश अर्धशतक झालंय. 14 चेंडू 58 वरती तो खेळतोय. हा मयूर माफी असावी, मयूर पाटील. मागच्या मॅचला आकाशने 50 केल्या होत्या, त्यावेळी 90. त्यांचं भविष्य काय? हे महत्वाचं आहे. आकाश पाटील देखील हसला असेल. स्पर्धा जिंकणं महत्वाचं हे खेळाडूंना देखील माहिती आहे. बॅटमधून भले अर्धशतक येऊ दे. फुल टॉस बॉल, व्हॉट अ शॉट. क्लासिकल रचनात्मक फटका मयूर पाटीलच्या बॅटमधून. ढेकूचा सुपर ब्लास्ट षटकार. कोणत्या खेळाडूच्या नावावरती असेल तर वैष्णवी 11 या संघाचा ढेकूचा मयूर पाटीलचा. एकदा जोरदार टाळ्या मयूर पाटील साठी होऊन जाऊ दे. वैयक्तिक 64 धावा त्याने मात्र कुठलेल्या आहेत. ग्रामीण संघ खेळतोय राज. हा मोठा प्रश्न पंचक्रोशीत आहे आता. 88 धावा. शेवटचा चेंडू. हाफ ट्रॅकर बॉल पूल करायचा होता. 1 धाव तर जोडली जाणार आणि लास्ट मॅच मध्ये या धावा 90 होत्या. या मॅच मध्ये वैष्णवी 11 संघाच्या धावा झाल्यात त्या 89. 90चं लक्ष्य आहे. परंतु मित्रांनो, मयूरचं अर्धशतक या मॅच मध्ये आपण पाहिलं. स्पर्धेतील 3रं अर्धशतक होतं. डेंजरस बॅटिंग केली. 11वं पर्व आणि 11व्या पर्वामध्ये मयूर पाटीलने स्पर्धेतील वैयक्तिक